श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. शोधिता विभीषण मंदिर, सुखी झाला तो कपिंद्र. शुद्धी नलवेची सीता सुंदर, तेने वानर उद्योगी. काय झालंय ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. हनुमंतरायानं काय केलंय, बिभीषणाच्या घरी गेलेला आहे. ज्यावेळेस प्रभू श्रीरामाचं गुणगान हे हनुमंतानं पाहिलं त्यावेळेस हनुमंताला समाधान वाटलेलं आहे. पण एक दुःख मनामध्ये हनुमंतरायाचे आहे. ते कोणतं? ज्या कार्यासाठी आपण या लंकेमध्ये आलेलो आहोत ते कार्य म्हणजे माता सीतेचं शोध करणं. मग ते तेवढं आता काम राहिलं आहे. आतापर्यंत मी इथं फिरलो पण मला सीतामातेचा शोध लागला नाही, म्हणून अंतःकरणामध्ये दुःख वाटू लागलेलं आहे. शोधिले समस्त नगर, शोधिली हटके घरोघर. शुद्धी नलवेची अनुमात्र, तेने वानर उद्योगी. काय केलेलं आहे? सगळे घर हुडकिलेलं आहे, सगळ्या गल्ल्या हुडकिलेल्या आहेत, सगळे राज दरबार हुडकिलेले आहेत. जिथं नाही जायचं त्या ठिकाणी हनुमंतराय गेलेले आहेत सीतामातेचा शोध करण्यासाठी. पण कुठंही गेलं तर त्या ठिकाणी सीतामाता दिसेनाशी झालेली आहे. सीतामातेचा शोध काही लागत नाही, म्हणून हनुमंतरायाला दुःख वाटू लागलेलं आहे. शोधिले समस्त नगर जान, जनाने अवघे वन. सोय शोधिले सावधान, तेने उद्विग्न वानर. सावध होऊन हनुमंतरायानं भरपूर तळमळ मनामध्ये होती सीतामातेचा शोध करण्यासाठी. सगळ्या वनामध्ये फिरू लागले, बाग बगीच्यामध्ये फिरू लागले, दऱ्या डोंगरामध्ये फिरू लागले. प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन हनुमंतरायानं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हनुमंतरायाला सीतामातेचा शोध काही लागलेला नाही, म्हणून त्यांना अति दुःख आपल्या मनामध्ये होऊ लागलेलं आहे. सीता शुद्ध्यार्थी उद्विग्न अति चिंता कंपायमान. आता करू बुद्धी आपण, सीता चिद्रत्न तेने लाभे. राग पण येऊ लागलेला आहे. काय करावं लागेल? किती दिवस झाले मी सीतामातेचा शोध घेत आहे, पण मला मातेचा शोध कस काय लागला नाही? काय झालं असेल? माझ्या बुद्धीला काय झालं असं आणि काय नाही असं मनामध्ये खूप असा राग येऊ लागलेला आहे. पण करतो काय? आपल्या हातातच काही नाही. आता काहीतरी युक्ती करावी लागेल आपल्याला. ज्या मार्ग आपण अवलंबिला होता त्या मार्गाने ज्यावेळेस आपल्याला यश मिळत नसेल त्यावेळेस तो मार्ग सोडून आपण दुसरा काहीतरी मार्ग धरावा लागतो. त्यावेळेस तरी यश येईल का असा प्रयत्न हनुमंतराय करू लागलेले आहे. तेथे शोधावया शुता, सीता शुद्ध्यार्थ. कळी माझो नगरात, लागला निष्ठुराघात. सीता शुद्ध्यार्थ वदतील. विचार मनामध्ये केला. आता या ठिकाणी ह्या मार्गाने आपण सीतामातेचा शोध होणार नाही विचार केला, आणि आता काय करावं लागेल म्हणून युक्ती आपल्या मनामध्ये करू लागली. आता काय करायचं? आपण हे जे नगरामधले लोक आहेत ह्या लोकांना आपण कळ लावायची. कळ लावल्यावर काय काय होतं आणि काय काय नाही ह्यांचे भांडण लावायचे. अशा पद्धतीने आपला सीतामातेचा शोध होईल का असा विचार करू लागलेले आहे. रावणाज्ञाती दारुण, त्या भेनेन सांगती जन. बुद्धी निर्धारी आपण, कलहो पूर्ण उत्पादी. बुद्धीनं विचार करायला चालू केला हनुमंतरायानं. म्हणले खरोखरच या ठिकाणी काय आहे? रावण आहे. कसा आहे? तो खूप बलशाली आहे. त्याचा या प्रजेवर खूप असा धाक आहे. चरचर चरचर लोक कापतात. मग हे लोक कसे सांगतील सीतामातेचा शोध? या रावणाच्या भीतीपोटी हे लोक आपला सीतामातेचा शोध काही सांगणार नाहीत. मग आपण काय युक्ती करावी आणि काय नाही त्यावेळेस ही लोक आपल्याला सांगतील असा विचार करू लागलेले आहे. आपण राहो नि गुप्त कळीला विजय जेथीच तेथ. वर्मे कर्मे आक्रंदत, सीता शुद्ध्यार्थ वदतील. आपण काय करायचं? आता गुप्त राहायचंय, कुणालाही न दिसता या लोकांमध्ये यांच्यात यांची कळ लावायची, ह्यांच्यातच भांडण लावायचे, पण आपण अदृश्य राहायचं. आणि जर आपण कळ लावली, ह्यांचे भांडणं जर लागले तर ही लोक आपापसामध्ये बोलायला चालू करतील. तेव्हा आपला सीतामातेचा शोध लागल का असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहे. ऐसे विचारोनी जान प्रवेशला लंका भुवन. राजद्वारी संपूर्ण करी विंदान कलहाचे. असा विचार हनुमंतराय केलेले आहेत. म्हणजे आता ह्याच विचार आपला पक्का आहे. म्हणजे आता आपण ह्या लोकांमध्ये कळ लावायचं म्हणून तिथून उठले आणि राजभवन जे आहे त्या राजभवनाच्या दाराशी येऊन उभा टाकले आणि या ठिकाणी आपण आता कळ लावायला चालू करू असा विचार मनामध्ये करू लागलेले आहे. गुप्त राहो नि जनात, वानर चेष्टा करी चेष्टित. कलह माझ विजेतीचा तेथ,
कथाद्भुत अवधारा. कथा अद्भुत अवतारा असं ग्रंथ करते नाथ महाराज आपल्याला सांगू लागले. इथून पुढची कथा जी हनुमंताची आहे, हनुमंतराया काय करणार आहेत, भांडण कसं लावणार आहेत, त्या लोकांचं एकमेकांमध्ये भांडण झाल्यावर काय काय होणार आहे आणि काय काय नाही, ही कथा इथून पुढे ग्रंथ करते सांगत आहेत. ते सावचित्त धरून कान ग्रंथाकडे देऊन ऐका असं सांगू लागलेले आहे. हनुमान विनोदे पैजान निज पुच्छासी करी नमन. सीता शुद्धार्थी आपण सहाय्य संपूर्ण मज व्हावे. हनुमंतरायानं काय केलंय, विनोद करायला चालू केलाय. काय म्हणले आपल्या आपल्या मनाला जसं आपण बोलताव तसं हनुमंतरायानं आपल्या शेपटीला बोलायला चालू केलं. काय शेपट मालक, कसं करायचे मग आता, कसं नाही, मी आता जे काम करणार आहे ते तुम्ही मला सहकार्य करणार आहोत का? आता तुमचंच काम आहे, आता मी काही करणार नाही, मी तर थकलो आहे. आता काय करायचे तुम्हाला करायचे, मग तुम्ही मला सहकार्य करणार आहोत का नाही, असा हनुमंतराया आपल्या शेपटीला बोलू लागलेले आहे. पुच्छे गोनी फोडी घागरी तिवरी पाडी दुसरी. सवेची ढकली तिसरी चौथी तिवरी घटस्फोट. काय करू लागले हनुमंतराया, शेपटाला सांगितलं आज्ञा दिली, इथून पुढचं काम तुम्ही करायचं आहे, मी शांत राहणार आहे, अदृश्य राहायचं आहे. अदृश्य राहून त्या नगरामध्ये ज्या स्त्रिया असतात सकाळी सकाळी पाण्याला निघालेल्या ते पाहिल्या. म्हणलं अगोदर बहुनी इथं करायचे म्हणले. सकाळी सकाळी दिवस निघालेला होता, त्यावेळेस बाया आपला हंडा घेऊन पाणी घेऊन नगरामध्ये येऊ लागल्या होत्या. एक बाई धरायची, तिचं मडकं फोडायचं, ती बाई जायची दुसरीवर, दुसरं मडकं फोडायचं, ती जाऊन पडायची तिसरीवर. असे 4, 5, 6, 7 मडके हनुमंतरायाची शिफ्टी या ठिकाणी या बायाची फोडू लागलेली आहे. पाचवी जाण पैसा चरी सहावीचा आधार धरी. शतानुशत्या संख्ये नारी फोडी घागरी निज पुच्छे. आता सकाळ सकाळी आता आपल्याकडे काही राहिलं नाही, पण अगोदर कामच होतं. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पाणी, तसंच त्या ठिकाणी हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. ते स्त्रिया पाणी आणायला सकाळ सकाळी गेलेल्या होत्या. एकीला धरायचं, तिच्यावर लोटायचं, दुसरी तिच्यावर, तिसरी तिच्यावर, चौथी पाचवीवर, असं एकमेका स्त्रिया एकमेकावर जाऊ जाऊ पडू लागल्यात. कारण काही शिपूट जे आहे त्या शेपटाला हळूच धक्का मारायचा, अदृश्य व्हायचं. पण त्या बायाला काही कळत नाही काय झालंय आणि काय नाही. अशा कोट्यावर 100-150 बाया ज्या असतात एका मागे एक पाण्याला निघालेल्या, त्या सगळ्या बायाचे मडके हनुमंतरायाचं शेपूट फोडू लागलेलं आहे. कोण मेला मेला मातरी घोनी घागरी फोडीत हनुमान पुच्छ भोंडी नाकात. नारी नाचत चमकोनी. बाया बघू लागलाय तर शिवाय देऊन तर कोण आला असेल मेला, इथं आम्हाला धक्का देऊन गेलाय, इथं तर दिसना गेलाय, माझी तर घागर फोडली, ही गेली की तिसऱ्यावर ती बी पडली. अशा असंख्य जेवढ्या बाया असतात तेवढ्या बाया त्या ठिकाणी शिव्या देऊ लागल्या. तर कोण आला की कुठे गेला की, शिपूट काही दिसत नाही, शेपटाला हळूच कळ लावायचे आणि अदृश्य व्हायचं. ही हनुमंतरायानं करत एक शेपूट निघाला आणि एका बाईच्या नाकामध्ये जाऊ लागलेला आहे. पुढल्या चमकोनी नाचती मागील दचकोनी झाडी ती नाकी पुच्छ भोंडी मारुती. नारी शिंकिती खसखसा. बाया घागरीकडे बघायला तर नाक जायचं, नाकामध्ये शिपूट घालायचं, त्या शेपटाचे केस गेले की बाया ठसकायच्या. पुढली ठसकाली महाग दचकायची, पुढली महाग आली की महागाली दचकायची, काय झालं म्हणून ती लगेच तिथं ठसकायची. घागरी तर फुटल्याच फुटल्या, पण याच्या नाकामध्ये शेपूट जाऊ लागलं, त्यावेळेस ठसके उठू लागले त्या बाया. नारी शिंकिती थटथटा घागरी फुटती फटफटा. नगरी उदकाचा तोटा लावी वेढा निज पुच्छे. बायाच्या नाकामध्ये शेपूट गेल्यावर काय विशेष नाही किंवा ठसा 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 लागल्या ठसकायला. मग इकडे ठसकायला लागली की आची केलं की हाताने घागर पडायची खाली, ती फटकन फुटायची. त्या बाया जशा शिंकत तसे इकडे फट 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 सगळ्या बायाच्या घागरी फुटू लागल्या आहेत. मग आता काय, नगरामध्ये पाणीच नाही ना, जेवढ्या घागरी आल्या तेवढ्या सगळ्या फोडून हनुमंतरायानं टाकलेल्या आहेत. सगळ्या नगरामध्ये पाणी 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 लोक म्हणू लागलेले आहेत. भरली घागरी नगरात रिगोनेंदीच हनुमंत द्वंद मांडले परी गुप्त. तोटा नगरात उदकाचा. भांडण लावायचं होतं कशाही पद्धतीनं, काही करायचे पण भांडण लावायचंय. मग पाणीच नाही ना, जेवढी घागरी येऊ दिसली त्याला काही ना काही कळ लावायची आणि ती घागर तिथंच फोडायची. मग त्या नगरामध्ये जेवढं त्या नगर होतं, राजभवन होतं, त्या राजभवनामध्ये पाणीच कुणाकडे नाही. आता कसं करावं लागेल आणि कसं नाही, सगळ्या बायाचा आकांत उठला, पाणी 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 म्हणू लागलेले आहे. राजा निमाला ये नगरी घटस्फोट. राजद्वारे शंख करीते नर नारी. सीता सुंदरी शोभली. काय म्हणलं बायाला कळून चुकलं, म्हणले ही जी पाप आहे ना, ही कुणाचं आहे, फक्त राजाचं आहे. राजानं काय केलं, या रावणानं या सीते मातेला इथं आणले, त्याच्यामुळे हे सगळे कळ लागले. म्हणजे आपलं आजपर्यंत कधीच नव्हतं
पण ही सीता जेव्हा आली त्यावेळेस सीता काय जाय राग आला म्हणजे त्या सीतेला. त्या रागामुळं सीताच हे काम करत आहे. मेला गेला आपला राजा म्हणजे रावण. रावणानं जर हे केलं नसतं तर आज आमचे मडके फुटले नसते, अशा काही बाया म्हणू लागलेल्या आहेत. श्रीरामाची निज कांता चोरून आणली से सीता तेने उठविले आकांता लंकानात वधावया. लंकानात वधावया. कारण काय, सीता माता इथं आणली, रामाची निज सखी म्हणजे बायको या रावणानं आणली इथं. त्याच्यामुळे ती सीता माता काय झाली, राग आलाय तिला आणि तिनं ही माणसं ही पाठवून दिलं आहे दिवशी. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या घागऱ्या फुटू लागल्या आहेत. आणि आता इथून काय होईल, आपल्या घागऱ्या तर फुटल्या, पण या रावणाचं सुद्धा काळ तोंड झाल्याशिवाय राहणार नाही आणि रावणाचा सुद्धा वध झाल्याशिवाय राहणार नाही, अशा त्या स्त्रिया म्हणू लागलेल्या आहेत. सीता शोभली दारुण शोषले राक्षसाचे जीवन आता कैसनी वाचती प्राण जीवे विन जिने कैसे. जीवे विन जिने कैसे. बाया म्हणू लागल्या आहेत आता काही खरं नाही म्हणले. या सीता मातेला राग आलेला आहे. त्या रागामुळं हा प्रकार होत आहे. आता नुसतं त्यालाच नाही म्हणजे त्या रावणालाच नाही, जेवढे आपले बी राक्षस आहेत तेवढ्याला सुद्धा या ठिकाणी मरायची पाळी आलेली आहे. आपण सुद्धा आता या ठिकाणी वाचणार आहोत. रावण तर जाणारच आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही, पण आपलं आता कसं होईल आणि कसं नाही, अशा काही स्त्रिया म्हणू लागलेल्या आहेत. आंघोळ्या मोडीती नरनारी शोभे शोभली सीता सुंदरी आता राक्षसांनुरे उरी करील बोहरी लंकेची. करील बोहरी लंकेची. आता काही खरं नाही या ठिकाणी आपलं. त्या रावणाचं काही खरं होणार नाही, तो राजा असून. मग आपण तर काय सामान्य आहोत. आपला सुद्धा जीव या ठिकाणी जाणार का जाणार. ते राम या ठिकाणी येणार आणि सगळ्याला मारून टाकणार. सगळ्या राक्षसाची बहुनी या ठिकाणी होईल. सगळे कुळ नाश या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, अशा काही स्त्रिया या ठिकाणी बोलू लागलेल्या आहेत. राजद्वारी घटस्फोट खापरे पडली घनदाट बुजाली राजद्वाराची वाट विघ्न दुर्घट लंकेशी. कुठं करू लागते ही हनुमंतराया. राजद्वार ज्या ठिकाणी असल, रावणाची सभा जिथून जाणार होती त्याच वाटेवर हनुमंतरायानं हा सगळा प्रकार केलेला आहे. त्यावेळेस असंख्य अशा घागरी फुटलेल्या, सगळे खापर त्या वाटेवर सगळ्याला दिसू लागले आहेत. ऐसा हा घटस्फोट वृत्तांत वेगळा बैसोनी हनुमंत कल हो माझवी नगरात सीता शुद्ध्यार्थ शोधावया. हे कशासाठी करू लागले हनुमंतराया. यांचं काय कारण होतं. फक्त कारण एकच होतं की सीता मातेचा शोध करायचा. बाकी काय घेणं देणं होतं का, काही घेणं नाही. पण सीता मातेचा शोध लागत नाही, मग आता काय करावं लागेल, यांच्यामध्ये भांडण लावायचा हा विचार हनुमंतरायानं केला होता. म्हणून सगळ्याच्या घागरी हनुमंतराया फोडू लागले आहेत आणि चव्हाट्यावर गुप्त मध्ये बसलेत आणि तिथं बसून मजा घेऊ लागले. आता कसं वाटलंय, बरं वाटलंय का नाही, असं त्यांना वाकुड्या दाखवू लागले गुप्त. राज सन्मानी महाविधी अश्वी चढो राजद्वारी हो मामा जिजिकारी नाना परी नाचविती. काय करू लागले आता तिथं त्या बायाचं झालं. आता काय इथून पुढे काय होणार, काही घोडेस्वार येणार आहेत. मग त्या घोडेस्वाराला कसं करायचं आणि काय नाही, त्या घोडेस्वाराला कसं नाचवायचं, त्यांना कसं पाडायचं कसं नाही, ही हनुमंतराया काम करू लागलेले आहेत. आता उच्च गोण्या शोपायात विरा तोंड घसी पाडित दात घालून घशात करी अरक्त मुख त्यांचे. हनुमंतराया काय करू लागले तर पुढून घोडा येऊ लागलाय नाचत तंतन तंतन तंतर करत. त्या घोड्याचा पाय धरायचा आणि ओढायचा. पडल्या उशीर त्या घोड्यावर जो बसणारा स्वारी आहे तो खाली पडायचा. त्याचे दात पोटामध्ये घुसायचे, दाढेमध्ये घुसायचे. अशी अवस्था या सगळ्या घोडेस्वाराची होऊ लागलेली आहे. उच्छाश्वाचे पाया उकळीत विरामुखी अशुद्ध वात ऐशे युद्धे असंख्यात पडले कुंतत आत्ती दुःखे. शिपूड यायचं, त्या घोड्याला धरायचं, ओढायचं, घोडा पडायचा. घोडा पडल्यावर वरचा सैनिक खाली पडायचा. असे एक नाही कितीही येऊ लागले, शतानुशत घोडेस्वार येऊ लागले. सगळ्याची गत तशीच हनुमंतराया करू लागले. शिपूड घ्यायचं, हाणायचं किंवा दुसऱ्या शेपटाला धरायचं त्या घोड्याच्या आणि उचलून घोडा आपटायचा. अशी प्रक्रिया हनुमंतराया तिथं करू लागलेली आहे. आयशा विराच्या कोडी उचकू त्यांची घोडी राजद्वारी घाली उपडी दात पाडी विराचे. जेवढे वीर येऊ लागलेत, सैन्य येऊ लागलेत, त्या सगळ्याला तीच करू लागले हनुमंतराया. घोडा उचलायचा शेपटानं, उंच आपटायचं, नेऊन आपटायचं. आपल्याबरोबर तो घोडेस्वार खाली पडायचा. त्याचे दात फुटायचे, तोंड फुटायचं, सगळ्या तोंडावाट रक्त निघू लागले. असं असंख्य जेवढे घोडेस्वार येऊ लागले त्यांची सगळ्याची अवस्था तशीच करू लागलेली आहे. तोंडे ठेचली अश्वपती
तैसीच गजारूढाची गती पुच्छे दंडिले मारुती ती ख्याती अवधारा. आता काय झालंय, घोडेस्वार आलेले आहेत पहिल्या सुरू. घोडेस्वाराची ही अवस्था केली. आता त्याच्या मागे कोण येणार? हत्ती गज घेऊन येणार आहेत, म्हणजे हत्ती येणार आहेत. हत्तीची पण तीच अवस्था करू लागली आहेत, धरायचं, मारायचं, बडवायचं. आणखी काय काय करतात, काय काय नाही ते ग्रंथकर्ते सांगू लागले, ते पण ऐका तुम्ही. गज योद्धे महाशूर चरणी विद्राचा तोंडर माता धरुणी आत्तपत्र राजद्वारी ठाकले. कसे बसलेले आहेत? गजावर, हत्तीवर, घोडे हत्तीवर बसलेले आहेत स्वारी करण्यासाठी. पुढं त्यांचा जो सेनापती मुख्य असतो तो पुढे बसलेला आहे. वरी मागे प्रधान बसलेला आहे. डुलत 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 त्या राजद्वारावर येऊ लागले. तिथं हनुमंतराय आहेत. बघितलं पुढून आलेले, त्या हत्तीला धरायचं आणि ढकलायचं, पाय वडायचा पुन्हा सोडायचा, असा हनुमंतराय त्या हत्तीला करू लागले. तेव्हा हत्तीवरचा जेवढे काही माणसं होते तेवढे सुद्धा खाली पडू लागले आहेत आणि त्यांची अवस्था तोंड फुटू लागले. कुणाचे हात मोडू आहेत, कुणाचे पाय मोडू लागलेले आहेत. राजद्वारी प्रवेशती पुच्छ खुंटोनी गजगती मागील ओढुनिया हत्ती आणि ती दाती पुढल्याचे. हत्ती येऊ लागलाय, राजद्वारामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागलाय. त्यावेळेस महागाच्या माग त्या शेपटाला धरून हत्तीच्या ओढायचं. मग शेपटाला धरून महाग ओढलं की महागालच्या हत्तीचे दात पुढल्या हत्तीमध्ये घुसायची. पुढल्या हत्तीमध्ये घुसलं की ती पुढला हत्ती पुढं पडायचा आणि महागाला हत्ती मागं पडायचा. मग पुढला काय करायचा? माझ्या काय अंगावर तुझा हत्ती आणलास, म्हणून ती एकमेकांमध्ये भांडण करू लागली आहेत. माझ्या हत्तीवरी हत्ती कार्यानिला उदती वीरा विरा ते आणि ती गज भिडती गजासी. गज भिडती गजाशी. भांडण कोणाचं चालू आहे? हत्ती सोबत हत्तीचं चालू आहे. आणि त्याच्यावर बसलेले वीर आहेत, योद्धे आहेत, ते योद्धे पण एकमेकाला भांडण करू लागले. तर माझ्या हत्तीवर तू हत्ती आणलास, ते म्हणायचं मी नाही, तूच माझ्या हत्तीवर आणलास. असं एकमेकाचं या भांडणामध्ये तेच दोघं तिथं दोघा तिघामध्ये त्याच हत्तीवर जे बसलेले आहेत त्यांचं युद्ध चालू झालेलं आहे. गजदाताची खनखनान शस्त्रे सुटली सनसनान राजद्वारी मारण हत्ती दारुण मांडिले. गज काय करलाय? हाती एकमेकाचे दात एकमेकाला मारू लागले, एकमेकाच्या सोंडाने एकमेकाला मारू लागले. वरचे बसलेले वीर एकमेकाचे शस्त्र एकमेकावर हाणू लागले. असं भडभड भडभड गडगड 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 सगळ्याचं त्या ठिकाणी युद्ध भांडण तिथं चालू आहे. आणि हनुमंतराय मस्त पैकी बसून बघू लागलेले आहे. पुढील पडलिया माहुता पार्श्वदूती पुढे बैसता गज गजासी झुंजता अत्यद्भुत गज योद्धे. आता ज्यावेळेस गजावर बसलेला कोण असतो? गज म्हणजे हत्तीला राखण करणारा माहूत. माहुतानं ज्यावेळेस पुढे बघितलं, हत्तीनं पुढला हत्ती पाठीमागे आलाय, त्यावेळेस तो माहूत वरून काय करायचा? खाली पडायचा. खाली पडल्यावर पुढला हत्ती मागे येऊ लागलाय, त्यानं त्या माहुताच्या तोंडावर पाय द्यायचा, तो तिथंच पडायचा. वरचा असला वीर वरच्यानं युद्ध करायचं. असं सगळ्याच एकमेकांमध्ये त्यांचे भांडण चालू झालेले आहे. वीर विजय पाव पाहत गुप्त पुच्छाचा वाजे घात मज गडबड गज गडबडी जैसे प्रेत वीर कुंतत रंग रगडोनी. कुतू लागले नाही तर भांडण करू लागले, तर एकमेकाचा मारा एकमेकावर करू लागले. तर ह्यानं एक मारला की त्याला दुसरा मारायचा, त्यानं इकडून भाला मारला की त्यानं तलवार मारायची, यानं इकडून गदा मारले की त्यानं तिकडून लात मारायची. असं एकमेकांमध्ये दारुण असं युद्ध त्यांचं दोघांचं. सगळ्याचं एकमेकांमध्ये जेवढे हत्ती होते तेवढे हत्तीचं आणि त्यांच्यावर बसणारे जे सैन्य होतं त्यांचं सगळ्याचं युद्ध एकमेकांमध्ये चालू झालेलं आहे. हे कशामुळं? फक्त हनुमंताच्या शिफ्टीमुळं. शिफ्टी जायची, गुप्तपणे मारा करायची. पुढं बघला तर मागून मारा केला, पुढल्याला वाटायचं मागेल्यानं मारले, मागे बघला की पुढून हाणायचं, त्याला वाटायचं पुढल्याला हाणले. असं त्यांचं एकमेकांमध्ये युद्ध चालू झालेलं आहे. आय सेनेनो किती हस्ती गुप्त पुच्छा ते आघाती लोळविले ते कुंतती गज पंक्ती गांजुनी. गज पंक्ती गांजुनी. गजावून तर खाली पडले, हत्तीहून खाली पडल्याबरोबर कुतू लागलेत, उठू लागलेत, तसंच मारामारी करू लागलेत. पुन्हा उठायचे, पुन्हा मारायचे, पुन्हा मूर्छित पडायचे, पुन्हा लोळायचे, गडबड गडबड लोळायचे, मोठमोठ्यानं आरडायचे आणि तसंच परत आणखी एकमेकांमध्ये भांडण करू लागलेले आहे. रथी बैसुनी राजकुमार कनक दंड ढळती चवर पुढे वाजंत्र्याचे भार राजद्वारा ठाकिले. आता झालं म्हणजे या हत्तीचं संपलं. म्हणजे आता हत्तीच्या मागे कोण येणार असतो? जो राजाचे पुत्र असतात ते पुत्र रथावर बसून येणारे असतात. आता त्यांची बारी आलेली आहे. तो दिसू लागलाय, दंड त्यांचा समोर आहे, छत्र वर आहे, त्याच्या खाली या रावणाचं पुत्र बसलेले आहेत आणि ते या हनुमंताच्या जवळ येऊ लागलेले आहेत. गुप्त गती थोकिली घोडी पुच्छे सारथियाचे ओढी लागवेगे ध्वज असोडी कुमरपाडी क्षितिसी. घोडे होते समोर रथाला, घोड्याचा हळू जाऊन
शेपटाने हनुमंताच्या त्या घोड्याचं शिपूट ओढलेलं आहे. शिपूट ओढल्याबरोबर जो स्वारी करणारा जो असतो रथावर बसणारा रथी, त्या रथीला दचकून लागला आहे. घोडा मागे आल्याबरोबर रथी जो होता तो खाली पडलेला आहे. खाली पडल्यावर घोडा तसाच उडून तिथं पडला. त्यावेळेस जो कुमार बसलेला होता तो सुद्धा त्या रथाच्या खाली पडलेला आहे आणि त्याचे सुद्धा दात पडू लागलेले आहे. महावीर पडता क्षिती त्याचा रथ त्यावरी उलटती चारी घोडी होता पालती कुमार कुंतती दडपून. महावीर होते. महावीरानं ज्यावेळेस घोडा एकदम दचकला त्यावेळेस महावीर सुद्धा काय करला तिथं पडलेला आहे. लगेच शब्दाने काय करायचं, हळूच जायचं हनुमंताच्या आणि ते घोडे रथ जशाच तसं उलटायचा आणि त्या महावीरच्या अंगावर जशाच तसे पालते चार घोडे टाकायचे. तसा रथ त्यांच्या अंगावर टाकायचा. लागले पुतायला, लागले भांडण करायला, हात मोड पाय मोड अशी अवस्था या कुमाराची सुद्धा झालेली आहे. वारु सारथी महारथी एक वेळ ते पडती वाजंत्री शंख करीती क्षिती लोळती चौरधर. इकडे हे पडलेले आहेत पण ते वाजंत्री वाजणं चालूच आहे, त्यांचं गायन चालूच आहे, त्यांना काही कळत नाही. हे खाली पडलेला असतात, त्याच्यावर रथ पडलेला असतात, त्याच्यावर घोडे पडलेले असतात, तिकडे वाजंत्री चालूच आहे. वाजंत्रीमुळे आवाज कसलाच येत नाही. त्यांची अवस्था तिकडं चालू आहे, हे इकडे कुतू लागले आहेत. अशी सगळ्याची अवस्था हनुमंतराया करू लागलेली आहे. आयशा रथाच्या कोडी हनुमान गुप्त घाते मोडी पुच्छ नाचविल्या बुडी रथाची घोडी फडफडती. आता रथाचे घोडे आहेत, त्यांच्या पुढे काय करायचं, या शब्दानं हनुमंताच्या जायचं पुढे असं 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 करायचं, नाचायचं. पुढे जाऊन नाचलं की ते घोडे दचकायचे, पुन्हा पालते पडायचे, पुन्हा हनुमंताने उचलायची शेपटी भागून न्यायची, उचलून खाली आपटायचे. असे जेवढे घोडे रथ येऊ लागले आहेत त्यांची सगळ्याची अवस्था हनुमंतराया ह्याच पद्धतीने करू लागले. आयसे वीरनेनो किती पडले राजद्वारी बहुती खाट दांडिया उचलून नीती तेही भीती गुप्त घाता. गुप्त घाताने काय करू लागले, ज्यावेळेस रथ पडल्याबरोबर त्या रथाचा दांडा ओढायचा आणि एकाच्या कपाळात बसायचा. अशा गुप्त पद्धतीमध्ये शेपूट उचलायचं, शेपटाने हनुमंताच्या काय करायचं, पडलेले बघायचं, तेच दांडा उचलायचा, तीच दांडा त्यांच्या अंगावर टाकायचा. त्यांना वाटायचं हे काय व्हायला लागले, का तर शेपूट बी दिसना, माणूस बी दिसना आणि अवस्था तर आमची बेकार होऊन गेली, असा विचार करू लागलेले आहे. मागल्या मागे पापरी पुढल्या पुढे रणभरी एवढा बवळसा कोण करी निज निर्धारी लक्षणा. निर्धारी लक्षणा कुणाच्याच लक्षात येईना, काय होत आहे कुणीच नाही. इथं मागलचा मागच पडालाय, पुढचा पुढच पडालाय, मधला मधात पडालाय. हे काय व्हायला लागले नाही, काय नाही, कुणालाच काही कळना आणि कुणाचीच अवस्था या ठिकाणी चांगली राहिली नाही. सगळे कुतू लागले आहेत, मरणाच्या दाडामध्ये सगळे गेले आहेत. कुणाचं हाताचं रक्त निघालंय, कुणाचं तोंडाचं रक्त निघालंय, कुणाचं पायाचं रक्त निघू लागलेलं आहे. शोभली श्रीरामाची कांता तेने सोडले अति उत्पाता करील राक्षसाची घाता लंकानाता समवेत. तिथं जमलेले जे घोडेस्वार होते, हातीवर बसणारे स्वार होते, त्यांना सगळ्याला कळून चुकलंय. म्हणले खरंच खरंय, म्हणले आता या ठिकाणी काही खरं नाही. काय झालेलं आहे, त्या सीता मातेला राग आलेला आहे. त्या सीतेमुळे हा सगळा प्रकार होत आहे. तिनंच कुणा तर पाठवलंय आणि तिनंच इथं काहीतरी करू लागले आहे. आता आपलं काही खरं नाही, आता आपण मरताव इथं, असं काही जणांना वाटू लागलेलं आहे. प्रधान वर्ग राज सन्मानी बैसोनी येता सुखासनी पुच्छ भोंडीला भोयाचे कानी दोघे चमकोनी पाहता ते. त्याच्या मागे कोण येऊ लागलंय, प्रधान येऊ लागले. प्रधानानं पाहिलं म्हणजे घागरी बी पडले, बाया बी ओरड उठलेला आहे. त्याच्यानंतर रथ आलेत, रथ बी पडलेत, गज आले होते, हातीवर बसून आले होते, ते बी पडलेले आहेत. काय प्रकार झाला असेल आणि काय नाही ते प्रधान येऊन बघू लागले आहेत. ते सुद्धा अचंबित झाले आहेत. आता प्रधानाला काय होत आहे का, भोईनाच ती तडतडा कान झाडी ती फडफडा पुच्छेला विलासे वेडा पालकी पुढा आदळती. पालखी आलेली आहे, पालखीच्या पुढा येऊन दन हनुमंतरायाचा शेपूट आलेला आहे आणि पालखीला आदळू लागलेला आहे. कुणालाच दिसना गेले शेपूट कुठं आहे आणि काय नाही. फक्त वरून खाली आपटलेलं एवढंच फक्त जाऊन राहिलं आहे, बाकी कसलंच काही दिसना गेलं आहे. म्हणून सगळे प्रधान जे होते ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. धरणी आदळता पालखी दांडी मोडून वाजे मस्तकी प्रधान वर्ग झाले दुःखी अधोमुखी आदळत. प्रधान वर्ग होता त्यांना सुद्धा दुःख वाटू लागलंय. काय झालं असेल तर काय नाही, हे काय प्रकार घडत असत. पालखी तर पडली म्हणजे खरं आहे, पण पालखीचा दांडा उठून डोक्यामध्ये लागला आहे. हे काय झालं असेल प्रकार आणि काय नाही, सगळं आश्चर्य वाटू लागलंय. हे असं कसं होत असं, कुणी तर दिसना गेलंय, कुणी तर समोर नाही ना पाठीमागही नाही आणि सगळ्या सैन्याची तर अवस्था अशी झाली आहे. आता काय करावं आणि काय नाही प्रधानाला वाटू लागलंय. लोभाट केला सेवकी एक शिंपी ती उदकी सावधान होता एकाएकी
हसे जी लोकी लंकेच्या. लोक हसू लागले, सावध कुणी होऊ लागले, सावध झालेला हसू येऊ लागलाय, कुणी रडू लागलेला आहे, कुणी हसू लागलाय, कुणी पळ काढू लागलेला आहे. सगळ्याची अवस्था बिकट झाली. आता काही खरं नाही या ठिकाणी. काय होणार काय नाही की कुणी दिसवी नाही गेले ना काही नाही. आणि सगळ्याला तर मार लागू लागला आहे. असं आश्चर्य वाटू लागलेलं आहे. रावणापासी अति सन्मान त्यासी राजद्वारी अपमान हसता देखुनी जन शोभायमान त्यावरी. मग राजभवन आहे, राजभवनावर कोण आहे तर रावण बसलेले आहेत. आता तिथं लोक काय जातात, हसत हसत गेलं पाहिजे सकाळी सकाळी. आता राजभवनामध्ये गेल्यावर जर आपण ही असली अवस्था जर आपण रावणाला दाखवली तर काय होईल. सगळ्याला चिंता वाटू लागली. आता कसं करावं आणि कसं नाही असं वाटू लागलेलं आहे. सघ्रत त्याते नित्य चौशेरी या वेगळे भोजन घरी रचित वेतन देता करे राजद्वारी पडिले. राजद्वारीमध्ये काय असतंय, ज्यावेळेस सभा बसते त्यावेळेस सगळे खुश असले पाहिजे, चांगले कपडे असले पाहिजे, चांगल्या आसनावर येऊन बसलेले पाहिजे. पण हे कसे आहेत, सगळ्याच्या कुणाच्या हात मोडलेत, कुणाच्या पाय मोडलेत, कुणाच्या तोंडावर रक्त येऊ लागलाय. मग आता कसं जावं तिथं राजभवनामध्ये, कसं जायचं असा विचार करू लागले. भोयासी देता भुक्या नाता ते म्हणती का मारिता व्रता भूते चेतवे श्रीराम कांता अपमानता तेने तुम्हा. मग सांगू लागले तर येत असताना काय झालंय, बुक्या लागलाय, मार लागलाय. मग काय झालंय म्हणून त्यावेळेस सांगू लागले की या प्रभू श्रीरामानं येतं भूतभीत पाठवलंय काय, त्याच्यामुळे असं होऊ लागलंय. त्यामुळे आमची अवस्था अशी झाली आहे असं एकमेकांमध्ये एकमेक बोलू लागलेले आहे. आयसिया पालखियाच्या हरी हनुमान उलटी पुच्छे करे अवकळा करुणी भारी धुळी माझारी मिळविले. सगळे धुळीमध्ये मिळवले. शेपूट घ्यायचं, त्या पालखीला उचलायचं, उरपाटा टाकायचं. जेवढे धूळ असतात त्या धुळीमध्ये सगळे मिळून गेले आहेत. सगळ्याचा त्या ठिकाणी जेवढे होते तेवढ्याचा खाली सडा पडलेला आहे. रक्तामध्ये लोळून लागले येतं, तसेच धुळीमध्ये लोळला येतं, उठू लागले तर पुन्हा भांडण करू लागलं, पुन्हा उठला येतं, पुन्हा पळण्याचा प्रयत्न करू लागला. हनुमंतराया लगेच त्याला पाठीमागे टाकून लागले चपटामुळं आणि तसेच ते पडू लागलेले आहे. पालखी मोडविने कामासी खांडदांडी प्रधानासी कुंथत दाडिले घरासी अपमानासी राजवर्गी. सगळ्याचा अपमान झालाय. दांडी जेव्हा खाली पडली, रथ त्या पालखी जेव्हा खाली पडली, तिची दांडी उचललेली आहे, यांच्या पाठीत लागलाय, कुणाच्या मस्तकात लागलाय, त्यांची सगळ्याची नामुष्की झाली आहे. त्यावेळेस ते सगळे घराकडे आपल्या पळू लागलेले आहे. लंके माझी आहे सीता ऐकून आल्हाद हनुमंता तिचे साधावया इत्यार्था कळी कलहारता उपपादे. काय म्हणलं, लोक म्हणलं या लंकेमध्ये कोण आहे, सीता आहे. या सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंत आलेला आहे. मग त्याच्यामुळे सगळे कळू लागलेले आहे. सीता तर लंकेमध्ये या हनुमंताला पक्का माहिती होतं, म्हणून या लंकेचा विध्वंस करण्याचा प्रयत्न हनुमंत करू लागलेले आहे असं काही जणांना वाटू लागले. पुढे बिद्राचे माल जात मागे माल येती उन्नत हनुमान उजळून त्यातीला वेगे हानीत पुढे आला कारे हानी तुलाता तो मने चाचरलो अवचित्ता तू तरी मातलासी सर्वता तुझे आघाता मी करीन. त्याच्या मागे काही लोक ब्रिज येऊ लागले. जो प्रधानाच्या पाठीमागे येणार आहेत ते सुद्धा आलेले आहेत. त्या वस्तीने जीवनाला पाहिलं हनुमंतानं आणि पाठी मागून येऊन त्या पुढच्याला लाथ मारली. पुढच्याला लाथ माराविषयी पाठीमागा त्याला वळला आणि म्हणला, काय लाथ मारणार मला, तू तुझ्यामुळेच हे सगळं झालं, तू लाथ मारल्यामुळे तूच सगळ्याला करायचं असं म्हणायचं. आणि परत मागं त्याच्यासोबत भांडण चालू झालेलं आहे. दात खाऊने सर्वष्टी भिवया चढवणे नाका टेरे राहणे ती मुष्टी क्रोध दृष्टी खवळुनी. क्रोध आलेला सगळ्याला राग येऊ लागलाय. त्यानं म्हणायचं ह्यानं मारले आधी, ह्यानं म्हणायचं त्यानं मारले आधी, मी नाही मारला, तू मारलेस आधी. तेव्हा ती तिसरा मला मी नाही मारायला म्हणजे तू मारलेस. राग येऊन आला. एकमेकांमध्ये राग एकावर करायचे आणि एकमेकाला बुक्या मारलाय. मुष्टी युद्ध जसं असतं तसं त्यांचं मुष्टी युद्ध तिथं चालू झालेलं आहे. पुरी स्त्री उडपी देखा भावा सोडून लावी ती धडका परस्पर आणि ती झडका गुडगा ढक्का हानी. उडायचं उंच असं उडी मारून दोघं एकमेकाला छातीने मारायचं. कुणी मुंडक्याने मारायचं. ती तिकडे पडायचा आणि ही इकडे पडायचा. पडलेला उठायचा आणि गुडघ्याने त्या छातीवर मारायचा. असं एकमेकावर एकमेक प्रहार करू लागलेले आहे. तळवे हानी ती रागे करी उपराटिया निज करी वरमे हानी ताकोपरी शिरी उरी चंड घाते. समोर आलेला बघा त्यानं खनकून चापट मारायचा. त्यानं चापट मारला
लाट मारायची. लाट मारला पाठ तिकडे बघितलं की दुसरा यायचा त्याच्या पाठीमध्ये कोपर आणायचा. असं सगळं एकमेकांमध्ये एकमेक त्यांचं त्या राक्षसाचं आपापसामध्ये युद्ध चालू झालेलं आहे. वेग्याना व्यातळासी दोघे उडती आकाशी शिराने ती शिरासी निज भावसी आपळी. जोरात उडायचं आकाशामध्ये एकमेकाला डोकं मारायचं. डोक्यानं डोकं ह्यानं म्हणायचं त्याला मारतो, त्यानं म्हणायचं ह्याला खलास करतो. जोरात एकमेकाला मारायचं आणि दोघंही पडले खाली गेले पाय धरायचे. पाय घर 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 फिरवायचं. असं आपटाव खाली म्हणतात त्यानं लात मारायची छातीमध्ये. तो तिकडे जाऊन पडायचा. असं त्यांचं दारुण युद्ध चालू झालं. एक रिघे एका तळी तवतो त्यासी चेपी भूतळी वरील उलथून तत्काळी धरी नळी निवटावया. एक वरी उडालेला बघायचं तर खालच्याला काय करायचं, खालीच पाय धरायचे आणि जोरात आपटायचं खाली. नळी धरायचं, नळीवर पाय द्यायचा. आता नळी याची मोडून टाकावी काय असा दुसरा म्हणायचा. असं त्यांचं मुष्टी युद्ध चालू झालेलं आहे. नळीचे पिता प्रबळ पाया माझी लाविकळ तेने हानोनी विकळ नळी तत्काळ सोडिली. नळीला धरलेला आहे, नळीला धरून फिरू लागलेला आहे. फिरू लागले की त्याला यायचं पोटात लात मारायची. पोटात लात मारल्यावर ह्याच्या हातातले पाय त्याचे सोडायचे. पाय सुटल्यावर त्याला खाली पडलं की तिथून उठायचं, पुन्हा ह्याच्या छातीवर जाऊन बसायचं. असं एकमेकाचं युद्ध चालू झालंय. आणि हनुमंतराया एका ठिकाणी बसून मस्त गप्पा मारला येत. आता कसं वाटायला लागले, शेपूट जायचं उचलायचं, त्याने गप्प बसला दिसले की ह्याला उचलायचं, त्याच्या अंगावर निवळायचं. असं गुप्तपणे शब्दाला काम करू लागलेलं आहे. सवेची धरुणी दोई पायी उक्तावया दोही भाई बळया दळीला भुई तळपोनी हृदयी हानी लाता. तेव्हा काय करायचं, दुसऱ्याने उठायचं, त्याचे पाय धरायचे आणि आपटायचा प्रयत्न करायचा. आपटू लागला ह्याचे पाय दोन्हीकडे उपसावून म्हणायचा. उपसण्यासाठी पायावर दिला आणि दोन पाय दोन्हीकडे वाढायचा प्रयत्न केला की त्यानं झटका द्यायचा आणि झटका दिल्याबरोबर ह्याच्या छातीमध्ये पाय घालायचे. छातीमध्ये पाय घातल्यावर तीन लांब उडून पडायचा. असं एकमेकाचं एकदम रागामध्ये ह्यानं त्याला खलास करतो का ह्यानं त्याला खलास करतो अशी भावना त्यांच्या मनामध्ये झालेली आहे. आयसी मन विद्या गाडी दोघांची समान घडमोडी झोंबी घेता कडो बिकडी समपरवडी दो वीरा. समपरवडी दोन वीरा म्हणजे हे दोन जे आहेत भांडण करायचे पुन्हा दोन समान बघायचे. आता हे दोघांचं समान ताकद आहे म्हणायचे. हनुमंतांना विचार करायचा आणि त्यांच्यामध्ये भांडण लावायचं. आणि जर एक ताकद कमी एकाचे जास्त झाल्यावर काय होईल, तो त्यासोबत भांडण करणार नाही. समान बघायचे, हे दोन समान आहेत का, हा ह्याच्यात दोन लावायचं, ते दोन समान आहेत का, त्यांच्यामध्ये भांडण लावायचं. असं हनुमंतराया करू लागले आहे. घेता मन विद्येचा जाणा मृदंग्या लाविता वादुगाडा त्यापुढे रावतांचा झगडा काढून जमदाडा हा किती. त्यापुढे ब्राह्मण वेदांती घटपट बोलती युक्ती कोटी आहे सीता सती तेही नेनती निश्चये. वेद पाठकाचा विवाद अक्षरे चुकली स्वर शब्द सीता शुद्धीचा अनुवाद तेही विषदन बोलती. पुन्हा त्यांच्या मागे कोण आलाय, घोडेस्वार झाले. पहिल्यांदा कोण आले, बाया आले. त्याच्यानंतर घोडेस्वार झाले. त्याच्यानंतर हत्तीवर बसणारे आले. मग आले कोण, राजाचे मुलं आले. त्याच्यानंतर प्रधान आले. प्रधानाच्या मागे कोण येणार आहे, जे अभिषेक करणारे असतात सगळे म्हणणारे ब्राह्मण, ते ब्राह्मण आले. त्या ब्राह्मणाला काय माहित सीता कुठं आहे काय नाही. हनुमंतराने विचार केला ह्यांना काही माहिती नाही, ह्यांच्या अवस्था आपण काही करायचं नाही आताच म्हणते. ह्यांना उभं जाऊ द्यावं का, तर ह्यांचं काम काय म्हणजे फक्त वेद बोलायचं. ह्यांनी बाहेर कधीच निघत नसते. मग ह्यांना काय माहिती आहे सीता, ह्यांना काही सीता माहिती नाही असा हनुमंतराय विचार करू लागलेला आहे. आय सिलाविता नगर कळी ठाईन पुढे जनक बाळी आता रावणाची जवळी सभा समळी शोरूपा. हनुमंतराय विचार करू लागले तर आता ह्या सगळ्या नगरामध्ये तर आपण भांडण लावलेलं आहे, पण एकाच्या तोडून निघाला गेले की सीता त्या ठिकाणी आहे म्हणून. हाय सीता लंकेमध्ये एवढं पक्का आहे 100% माहित झालंय, पण कुठं आहे आपल्याला काही दिसत नाही. हे लोक बी काही बोलला गेले. आता काय करावं म्हणजे नगरामध्ये जाणार म्हणजे या सगळ्या नगर आपण पाहिलं. आता काही नाही म्हणजे आता काय करू, आता शेवटचा पर्याय म्हणजे रावण. आता रावणाच्या दरबारामध्ये आपण जायचं आणि तिथं काय होतंय काय नाही बघू आपण म्हणून विचार करू लागले. तव झाले निशिते तर रावणाचे सभेयात रिगता झाला पयंत तोही प्रताप अवघरा. विचार केला हनुमंतरायाने आता इथं काही नाही म्हणले. जर आपल्याला ह्यांना माहिती असतं सीता तर ह्यांनी आतापर्यंत सांगितली असते, पण ह्यांना कोणाला माहिती नाही म्हणले.
आता आपण रावणाला पहिले जायचं त्याच्या दरबारामध्ये आणि तिथं जाऊन आपण चौकशी करून विचार केला आणि रावणाच्या दरबारात हनुमंतराय जाऊ लागले आणि तिथे गेल्यानंतर काय होणार आहे, काय करणार आहे हनुमंतराया, ही सगळी कथा पुढं आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. सिंहासनी दशानन सभेसी राक्षस प्रधान निज बुद्धी सावधान पार्श्वद गण असंख्य. काय करू लागले तिथं ज्यावेळेस हनुमंतराय गेले आहेत त्या राजभवनामध्ये तेव्हा समोर कोण आहे, रावण बसलेला आहे त्याच्या सिंहासनावर, त्याचे प्रधान बाजूला बसलेले आहेत, सगळं सभा मंडप उभा असलेला हनुमंतराया तिकडे पाहून काय म्हणू लागले. सभेसी येऊनी घरटिकार करुणी रावणासी जोहार सांगती नगरीचा विचार विघ्न दुर्धर दिसत आहे. सगळं सभा मंडप बसलेलं आहे, रावण आपल्या सिंहासनावर बसलेले आहेत. हनुमंतराय गुप्तपणे जाऊन बघू लागले तर कोण कोण कुठं बसलेत, काय होत आहे काय नाही, काय करते काय बोलते हे गुप्तपणे ऐकू लागले, बघू लागले. त्यावेळेस त्यांचा जो राहटीकार असतो गुप्तहेर, आज जे आपण म्हणतो तसा नगरामध्ये एक फिरणारा गुप्तहेर असतो, तो आलेला आहे रावणाच्या समोर आणि जोहार मायबाप म्हणजे जसं आपण पाया पडतो तसं रावणाला जोहार जोहार म्हणून त्या ठिकाणी रावणाला तो म्हणू लागलेला आहे. जितकी दृष्टी संचारित तितकी आजच्या प्रथम प्रहारी अवघी उठली राजद्वारी शैकार रूपनाथा. त्यावेळेस त्यानं रावणाला सांगायचं असतं की दरबारामध्ये या आपल्या काय झाले आणि काय नाही. तो राहटिका जो होता तो सांगू लागलाय जेवढं आपलं नगर असेल तेवढ्या सगळ्या नगरामध्ये हाहाकार उठलाय, सगळे भांडण लोक करू लागले, ते एकमेकाचं भांडण एकमेकावर चालू आहे. बायाची काय अवस्था झाली ती सगळी सांगितली, घोडेस्वाराची काय अवस्था झाली ती सगळी सांगितली, हत्तीवर बसणारे जे सैनिक होते त्यांची काय अवस्था झाली ते सुद्धा हा जोहार म्हणून आहे तो सांगू लागलेला आहे. रावण अमार बदे खटा टोप ऐसी अरिष्टे मानिती अल्प स्वयं निमाला हिरण्यकश्यप सप्रताप अनिशी. सगळा प्रताप पूर्ण जसंच तसं त्याला सांगायचं असतं, ते बंधनकारक असतं, जे झालं ते तू खरं खरं सांग आम्हाला हे असं सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी सांगू लागलाय, रावणाला सांगू लागले डोकं काय म्हणू लागले. आपल्याला या दरबारावर सीतेचा कोप झालेला आहे, सीतेला राग आलेला आहे आणि त्यांचा कोणतरी दूत या ठिकाणी पाठवलेला आहे आणि त्यानं सलोकी पुढं सगळ्या नगरीला केलेला आहे. हा सगळा वृत्तांत तो रावणाला सांगू लागलेला आहे. ज्याचे आमंत्रण घेऊन त्याचे घरी अन्न खाऊन अधर्मे हरी द्विधन सहस्त्र अर्जुन निमाला. तो सांगू लागलाय दृष्टांत रूपात म्हणजे सहस्त्र अर्जुन कसा होता, तो कुठं आलेला होता, ब्राह्मणाच्या घरी जेवण्यासाठी आलेला होता आणि त्याने काय केलं, ब्राह्मणाच्या इथं जेवण केलं आणि ती गाय जी होती कामधेनू त्या कामधेनूला चोरून न्यायचा प्रयत्न केला, चोरून नेला. पण त्याच्यानंतर काय झालं, त्या सहस्त्रार्जुनाचं ब्राह्मणाच्या एका पोरानंच सहस्त्रार्जुनाचा पूर्ण काटा काढलेला होता. तसाच या ब्राह्मणाच्या घरी येऊन जेवण करून जसे गाय घेऊन गेला तसाच या ठिकाणी कुणीतरी आलेला आहे आणि तो सगळ्या नगरीचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही असं रावणाला तो सांगू लागलेला आहे. त्याचे दुष्णाचे संधी सहस्त्रार्जुन भुजाचे खांदी पुत्रा सैत्य सैन्य मांदी त्यातेवधी द्विज पुत्र. मग काय झालं, ज्यावेळेस सहस्त्रार्जुनानं गाय नेली आहे त्यावेळेस या ब्राह्मणाचा जो मुलगा होता त्या एकट्या मुलानं काय केलं, सहस्त्रार्जुन त्याच्या किती सहस्त्र भाऊ होत्या तेवढ्या पूर्ण छाटल्या, त्याचं राज्य पूर्ण संपवलं, त्याच्या मुला बाळासहित लेकरासहित नायनाट पूर्ण केला ब्राह्मणाच्या त्या पोरानं. तसाच या ठिकाणी सुद्धा कोणीतरी महात्मा आलेला आहे आणि तो या ठिकाणी भांडण लावत आहे असा, आणि तो खूप प्रतापी आहे, तो साधा सुद्धा नाही असा तो रावणाला सांगू लागलाय. मग सांगती ज्योतिषी जाऊन सांगा रायापासी अधर्मे आणले सीतेसी ते विघ्न नगरासी पयाले. आणखी काय सांगितलं, ह्या गावातील लोक जे आहेत ते काय म्हणत होते, तुम्ही जाऊन सांगा राजाला म्हणजे रावणाला सांगा या लंकेवर काहीतरी विघ्न आलेलं आहे. कुणामुळे आलंय, त्या सीता मातामुळे आलेलं आहे, दुसरं विघ्न काहीच नाही, तुम्ही राजाला जाऊन सांगा. असे काही लोक मला सांगत होते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे असं तो रावणाला म्हणू लागला. अश्वपती गजपती अतिरथी महारथी राजद्वारी स्वय उलथती
घाय हुंबत्ती दडपुनी. तरी सगळा वृत्तांत सांगितला. अश्वपती म्हणजे घोड्यावर बसणारे, गजपती म्हणजे गजावर बसणारे, आणि जे बाया असतात ते सगळे आपला आपण मनानच उलटू पडू लागले. तिथं कुणीही दिसत नव्हतं, पण ज्या वेळेस ते दरवाजामध्ये यायचा प्रयत्न करू लागले त्यावेळेस आपला उलटू पडू लागले आणि आपापसामध्ये भांडण करू लागले. हे सगळा वृत्तांत कणाकणाचा क्षणाक्षणाचा सगळा वृत्तांत तो रावणाला सांगू लागलेला आहे. कोणी न दिसता घाती वीर मरणांत कुंथती. अश्वगज तळमळती मूर्छा येती प्राणांत. मूर्छा येते प्राणांत. कुणी दिसत तर कुणीच नाही, पण पडू लागलेले. तोंडावाटा रक्त येऊ लागलंय, हात मोडू लागले, पाय मोडू लागले. जे घोडे होते ते घोडे पालथे पडू लागले, पालखी येऊ लागली ती पालखी सुद्धा पालथी झाली. मी माझ्या डोळ्यानं पाहिले आहे असं रावणाला तो सांगू लागलेला आहे. आणि कारिष्टाची थोरी घटस्फोट राजद्वारे असंख्यात शतसहस्त्री करीती नारी महाशब्द. आणखी काय सांगितलं? आणखी एक कहाणी झाली. म्हणजे काय घटस्फोट जसा होतो, स्फोट जसा होतो तसा त्या सगळ्या घागरीचा स्फोट भड सगळ्या नगरात त्या घागरी फुटली गेली आणि सगळा आकांत उठला त्या बायाचा. काय करावं आणि काय नाही असं तो सगळ्या वृत्तांत रावणाला सांगू लागला. पालकी पदस्था तुरबळी शिबिका भंग मेळविले धुळी. म्हणती शोभली जनक बाळी करील होळी नगराचे. पालखी जी होती आपली येणारी ती पालखी सुद्धा पालथी पडलेली आहे. त्यावेळेस ते सगळे लोक म्हणू लागले सगळं धुळीत मिळालं. म्हणजे आता ही सगळी लंका जी आहे ती पूर्ण पालथी केल्याशिवाय राहणार नाही. ती सीता माता जी आहे ती तापली आहे, ती खूप रागात आहे आणि तिच्यामुळे हा सगळा प्रकार घडत आहे असे काही लोक म्हणू लागले. तर ते मी तुम्हाला सांगत आहे असं तो रावणाला सांगू लागला. रावणे कोणीही कथा दुष्ट बदला हे वार्ता. मने करारे याचे घाता द्वंद्व सर्वथा हा होय. त्यावेळेस रावणानं सगळं पाहिलं, रावणानं सगळं ऐकलं. त्यावेळेस रावण म्हणू लागला ठीक आहे म्हणजे आता कोण आहे ते, कुठं आहे ते, धरा त्याला म्हणजे आणा त्याला आणि मारा त्याला. मी बघतो पुढचं काय करायचं आणि काय नाही असा तो रावण आपल्या सैन्याला म्हणू लागला. अनास मुख बांधा हात जीवा छेदारे सदंत कान कापून तीत ज्ञानग्रात खरा रोहे. आणा धरा म्हणजे ते कुठं आहे त्याला धरून आणा. त्याचं तोंड बांधा म्हणजे त्याचे हात बांधा, पाय बांधा, त्याचं तोंड बांधून त्याला घेऊन या गाडावर बसवा आणि त्याची सगळ्या नगरीमध्ये वरात काढा. कुठं आहे ते त्याला घेऊन या इकडं असं रावण आपल्या सैन्याला सांगू लागला. काय कोणी रावणाचे वचन हनुमान शोभला दारुण. असत्य मानुनी विघ्न चिन्ह सत्यासी करुणी दाखव. हनुमंतांना ऐकलेलं आहे. गुप्त बसलेले आहेत तिथं बघू लागले कोण काय म्हणतोय, कोण नाही. सगळं रावणाला सांगितलं, बघितलं. रावण काय सांगतो हे सुद्धा ऐकलं. ठीक आहे म्हणजे रावणा तू असं सांगतोस का, ठीक आहे तुझ्या मनाची एकदा मी इच्छा पूर्ण देतो. म्हणजे मी काय करतो आणि काय नाही तुला दाखवतोच एकदा असं हनुमंतराय म्हणू लागले. विघ्न समस्त सत्य मानिती रावण चळी कापे. चित्ती ऐसी सभे शिला विख्याती कोपे मारुती खवळला. मारुतीरायाचा राग आलाय. विघ्न काय म्हणले, तुम्हाला विघ्न म्हणतोस का, विघ्नच काय असते आणि काय नाही मी दाखवतो म्हणजे तुला. नाही जर तुला चळ तुझ्याच या भूमीमध्ये जर मी नाही कापलं तुला तर मग मला सांग म्हणजे तू काय आहेस आणि काय नाही तुला दाखवतो. थांब जरा थोडं असं हनुमंतराया राग आलेला आहे आणि रागामध्ये काय करतात. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.